सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली असून IPL सुरू होण्यापूर्वीच संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. काय बदल होणार आहे ते सांगते, पण त्याआधी ही रील सेव्ह करा आणि थोडक्यातला फॉलो करा, कारण क्रिकेट विश्वाच्या सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देत असतो. तर IPLच्या 19व्या हंगामाचा बिगुल 28 मार्चला वाजणार असून सलामीची लढत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या संघात रंगणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हैदराबादच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. संघाचा नियमित कर्णधार आणि अनुभवी खेळाडू पॅट कमिन्स सुरुवातीचे काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पॅट कमिन्सला डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या ॲशेस मालिकेदरम्यान गंभीर दुखापत झाली होती आणि तो अजूनही या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाहीये. कमिन्सच्या अनुपस्थितीत आता हैदराबादचा संघ एका नव्या दमाच्या खेळाडूकडे नेतृत्व सोपवण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याला सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार बनवला जाऊ शकतं. मात्र कर्णधार पदाच्या रेसमध्ये ईशान किशनही मागे नाहीये, कारण ईशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंड संघाने नुकतीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे ईशानकडे संघ नेतृत्वाचा अनुभव असल्यामुळे हैदराबादचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. मात्र हैदराबाद फ्रँचायझीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. ईशान किशन की अभिषेक शर्मा दोघांपैकी हैदराबाद संघाचं चांगलं नेतृत्व कोण करू शकतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच IPL विषयीच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि YouTube चॅनलही सबस्क्राईब करा. बातमी म्हणजे थोडक्यात.